मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर एकनाथ शिंदेंचा आज पाहणी दौरा. चिमुकल्याचा वाहतूक कोंडीत अडकून उपचाराअभावी मृत्यू. महामार्गावरच्या खड्डे वाहतूक कोंडीचा वाहनधारकांना फटका. सोलापुरात पावसामुळे नुकसानग्रस्त भागाची खासदार प्रणिती शिंदे यांनी केली पाहणी. घरात पाणी शिरलेल्या भागाची पाहणी. 2 महिने आधी नालेसफाई न केल्यामुळे परिस्थिती झाली. नालेसफाई न केल्यामुळे अशी परिस्थिती झाल्याचं बोललं जात आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज सागरी क्षेत्राशी संबंधित 7,870 कोटींच्या प्रकल्पांचं उद्घाटन. मुंबई सागरी क्षेत्राला चालना मिळणार. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन आणि पायाभरणी. बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाला वेग. मंत्री अश्विनी वैष्णव प्रकल्पाच्या बोगद्याची करणार पाहणी. शीळफाट्याजवळील टनलचा ब्रेक थ्रूही होणार. मंत्री वैष्णव घणसोलीतून कामाची करणार पाहणी. कुंभमेळा मंत्री समिती आणि कुंभमेळा शिखर समितीची स्थापना. मुख्यमंत्री कुंभमेळा शिखर समितीचे अध्यक्ष तर मंत्री गिरीश महाजन कुंभमेळा मंत्री समितीचे अध्यक्ष. ठाणे मेट्रोची 22 तारखेला चाचणी. ठाणेकरांसाठी अतिशय आनंदाची बाब. 20 वर्षांपूर्वी केलेल्या आंदोलनाचं हे फलित. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. केंद्रीय निवडणूक आयोगाची झाडाझडती. देशभरातील 474 राजकीय पक्षांवर कारवाई. महाराष्ट्रातील 44 राजकीय पक्षांना दणका. पाकिस्तानमध्ये आपल्याला घरासारखं वाटलं. सॅम पित्रोदांचं वक्तव्य. भाजपाच्या हाती आयतं कोलीत. आपल्या बोलण्याचा हेतू वेगळा होता. वक्तव्याने वाद चिघळताच पित्रोदांचा यू-टर्न. शहद रेल्वे स्थानकाच्या नावावरून राज ठाकरे भडकले. शहाड हेच रेल्वे स्थानकाचं नाव हवं. राज ठाकरे यांच्या सूचनेनंतर रेल्वेला मनसेचा इशारा. छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघ नोंदणी प्रमुखपदी राहुल लोणीकर यांची निवड. यंदाच्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी निवड. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली निवड. अहिल्यानगरमध्ये जामखेडच्या आमसभेत आमदार रोहित पवार आक्रमक. निकृष्ट दर्जाच्या कामावरून अधिकाऱ्याला झापलं. भिवंडीत युवक काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम. वोट चोरी विरोधात. वोट चोर गद्दी छोड बॅनरखाली स्वाक्षरी मोहीम. सरकारचा निषेध. साताऱ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गोपीचंद पडळकरांच्या निषेधार्थ आंदोलन. पडळकर यांच्या प्रतिमेला चप्पल मारून निषेध. नागपुरात अजित पवारांची नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटला भेट. एनसीआयच्या पायाभूत सुविधा आणि आरोग्य सेवांना दिली दाद. पालकमंत्री नितेश राणे यांचा दोडामार्ग तालुका दौरा. दोडामार्ग पोलीस ठाणे आणि ग्रामीण रुग्णालयाला सरप्राईज व्हिजिट. रुग्णालयात अधिकारी अनुपस्थित असल्याने नाराजी व्यक्त. पोलीस ठाण्यात अवैध धंद्यांबाबत चर्चा. भाजप मिंधे राजवटीच्या लुटमारीला अंत नाही. अटल सेतूच्या दुरावस्थेबाबत आदित्य ठाकरेंचा संताप. महाराष्ट्राच्या संस्कृतीचं रक्षण करणार की पक्षातील वाचाळवीरांचं रक्षण करणार? अमोल कोल्हेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना परखड सवाल. महायुती सरकारने काढलेल्या शासन निर्णयामुळे मराठवाडा पेटला. सरकारला महाराष्ट्राचा विकास करायचा नाही, मात्र जातीपातीचे राजकारण करून महाराष्ट्र खड्ड्यात घालत आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल. भंडाऱ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गोपीचंद पडळकरांच्या प्रतिमेला चप्पल मारून चिखल फासून निषेध आंदोलन. आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार चरण वाघमारे यांनी केले. चंद्रपुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आमदार गोपीचंद पडळकर यांचा निषेध. आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी. बीडमधील आष्टी तालुक्यात ढगफुटीने झालेल्या नुकसान भरपाईसाठी नवीन निकषावरून आता शेतकऱ्यांना मदत द्यावी. माजी आमदार भीमराव धोंडेंची मागणी. सिंधुदुर्गात पहाटे सर्वत्र धुक्याची चादर. ग्रामीण भागासह महामार्गावर धुके. जिल्ह्यात 4 ते 5 दिवस तुरळक पावसाच्या सरी. रत्नागिरीमध्ये स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत शिबिराचं आयोजन. महिला सशक्त झाल्या समाज अधिक सक्षम होतो. राज्यमंत्री योगेश कदम यांचं वक्तव्य.
सांगलीत फळ महोत्सवाचं आयोजन. महोत्सवामध्ये विविध फळांचं प्रदर्शन. 21 सप्टेंबरपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार. कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पणन मंडळाकडून आयोजन. चंद्रपूरमध्ये 3 दिवसीय राष्ट्रीय आदिवासी नाट्य महोत्सवाला सुरुवात. बिरसा मुंडा यांची 105वी जयंती बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजन. उद्घाटन सोहळ्यास खासदार प्रतिभा धानोरकर उपस्थित. एसआरएची घरं लाभार्थ्यांनी 5 वर्षांच्या आत विकल्यास ताबा काढून घ्या. हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण आदेश. प्रकल्पबाधितांना ही घरे देण्याचे आदेश. शाळेतील सुरक्षेच्या उपायांवरून आता न्यायालयाने सरकारला फटकारलं. बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का? हायकोर्टाचा संतप्त सवाल. कबुतरखान्यांसाठी नव्या जागांचा शोध. मुंबईतील सर्व प्रभागांमध्ये कबुतरखान्यांसाठी जागेचा आढावा. प्रभाग अधिकाऱ्यांना जागेचा शोध लागला. लोकवस्तीपासून 500 मीटर अंतरावर कबुतरखाने असण्याची शक्यता. शिवाजी पार्क जिमखान्याचं 22 तारखेला उद्घाटन. पुनर्बांधणीच्या कामामुळे जिमखाना गेल्या 1.5 वर्षांपासून बंद. जिमखान्याला हेरिटेज लुक. मुंबई पालिका आज पाणीपुरवठा प्रकल्प आणि तलावांच्या सद्यस्थितीची माहिती देणार. यानिमित्त पालिकेकडून तलाव परिसरात पत्रकार दौऱ्याचं आयोजन. अमरावतीत 15व्या राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनीचं आयोजन. छायाचित्रकारांना आपली कला राज्यस्तरावर सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध. स्पर्धेत निसर्ग आणि वेडिंग असे 2 गट. मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आता पारदर्शक काचेने बंदिस्त करणार. अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमालाही विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद. कॉम्प्युटर आणि आयटी अभ्यासक्रमांना अधिक पसंती. अर्थसंकल्पासाठी रस्ते कचरा व्यवस्थापनाच्या कामांना प्राधान्य. पुण्यातील नागरिकांनी सुचवली 5102 कामं. ई-केवायसी पूर्ण करा, नाहीतर लाडक्या बहीण योजनेचे पैसे बंद होणार. महायुती सरकारचं लाडक्या बहिणीला दिलं नवं टास्क. विद्यार्थ्यांसाठी गरजेची असलेली बॅग, बॉलपेन आणि छापील पुस्तकांवर 18% जीएसटी लागणार. त्यामुळे विद्यार्थ्यांचे दप्तर महागणार. मीरा भाईंदर महानगरपालिकेतर्फे अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार नियमबाह्य बांधकामांना कधीही मुभा दिली जाणार नसल्याचं स्पष्टीकरण. गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीमध्ये गर्दीचे नियोजन करण्यासाठी मुंबई पोलिसांनी पहिल्यांदा AI कॅमेऱ्याचा वापर केला होता. गिरगाव चौपाटीवर 4 लाख भाविकांच्या गर्दीचं नियोजन शक्य. आयटी आणि वित्तीय शेअर्समध्ये नफा वसुली. सेन्सेक्स 388 अंकांनी घसरला. निफ्टी 25,327 वर बंद. वारकऱ्यांच्या पवित्र इंद्रायणीला मिळणार नवे रूप. नदी सुधार प्रकल्पाला मिळाली मंजुरी. जेजुरीच्या खंडोबा देवाच्या मर्दानी दसऱ्याला राज्यस्तरीय उत्सवाचा दर्जा द्यावा अशी मागणी. जेजुरी दसरा उत्सवाच्या नियोजनासाठी ग्रामस्थांची बैठक संपन्न. यवतमाळमधील कारागीर नवरात्र उत्सवासाठी साकारतात आकर्षक ऐतिहासिक देखावे. देशातील प्रेक्षणीय स्थळे आणि मोठ्या मंदिरांच्या प्रतिकृतींचे देखावे. बंगालमधील 300हून अधिक कारागीर सजावटीमध्ये सहभागी. मुंबई नांदेड साप्ताहिक विशेष 4 रेल्वे गाड्या चालवणार. आजपासून 22 डब्यांच्या विशेष गाडीचं आरक्षण खुलं. 15 ऑक्टोबरपासून सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू होणार. सोलापूर मुंबई, सोलापूर बंगळुरू विमानसेवा सुरू होणार. आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार. नाशिकमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त एसटी महामंडळाकडून अतिरिक्त बस सुविधा. सप्तशृंगीगड येथे जाण्यासाठी 320 अतिरिक्त बस उपलब्ध. दर 10 मिनिटाला बस असेल. मध्य हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक. टाइमटेबल बघूनच घराबाहेर पडा. रेल्वे रुळासह सिग्नलची देखभाल दुरुस्तीसाठी ब्लॉक. मोनोरेल सेवा आजपासून तात्पुरत्या स्वरूपात बंद. मोनोरेलमध्ये अनेकदा बिघाड झाल्याने निर्णय. नवीन मोनोरेल कधी सुरू होईल याबाबत अस्पष्टता.
सोलापूरकरांची अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा अखेर पूर्ण होणार. सोलापूर मुंबई आणि सोलापूर बंगळुरू विमान सेवा सुरू होणार. 15 ऑक्टोबरपासून 12.55 मिनिटांनी विमान सेवेस प्रारंभ. राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांची फेसबुक पोस्टद्वारे माहिती. कोस्टल रोडवर भरधाव ड्रायव्हिंगचे सत्र सुरूच. 5 महिन्यात 5,000 जणांना 95 लाखांच्या दंडाचा धडका. आठवड्याभरात सर्व खड्डे बुजवा. कंत्राटदारांवर कारवाई करा. MMR मधील महापालिकांना मुंबई उच्च न्यायालयाने निर्देश बजावलेत. एसटी महामंडळाची अनोखी ऑफर. फक्त 585 रुपयात महाराष्ट्रभर प्रवासाची संधी. सरकारच्या धोरणामुळे महामंडळ तोट्यात. दिवाळीत एसटी कर्मचारी आंदोलनाच्या तयारीमध्ये. सिंधुदुर्गातील कासार्डे दाबवाडी रस्त्यावर खड्डे. वैभववाडी लोरे या गावांना जोडणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था. कासार्डे गावामधून उत्खनन केलेल्या वाळूची ने-आण करणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे छोट्या वाहन चालकांना मोठी कसरत. चंद्रपुरात सिनाळा, मसाळा आणि नवेगाव गावातील नागरिकांचं आंदोलन. पुनर्वसन केलेल्या ठिकाणी सुविधा न केल्याने ग्रामस्थ आक्रमक. दुर्गापूर कोळसा खाण कार्यालयासमोर आंदोलन. व्यवस्थापनासाठी आजची मुदत. पैठणमध्ये छावा संघटनेच्या वतीनं आंदोलन. अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर आंदोलन. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुस्लिम समाजाचं आंदोलन. शांतता रॅलीत नागरिकांवर गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ आंदोलन. प्रकरणात ठोस कारवाईच्या मागणीचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. अमरावती विभागीय वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर तांत्रिक, अप्रेंटिस, कंत्राटी कामगारांचे धरणे आंदोलन. सुरक्षा साधने तसेच वारंवार होणाऱ्या अपघातांवर प्रभावी उपाययोजना करावी अशी संघटनेची मागणी. हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक. बंजारा समाजाचा भव्य विराट मोर्चा. सोलापूर शहरातील जुळे परिसरात द्वारकाधीश नगरात ड्रेनेजचं पाणी शिरलं. ड्रेनेजच्या पाण्यात बसून ठाकरेंच्या शिवसेनेचा आणखी आणि स्थानिक महिलांचं आंदोलन. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात NSUIचं आंदोलन. विद्यापीठाने परीक्षा शुल्कात वाढ केल्याने विद्यार्थी आक्रमक. अन्याय असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांचं आंदोलन. परभणीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे भजन कीर्तन आंदोलन. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी तात्काळ करा या मागणीसाठी आंदोलन. जालन्यात परतूर तालुक्यात काल मुसळधार पाऊस. पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचं नुकसान. शेतकरी चिंतेत. वाशिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. भट उमरा परिसरातील नदीकाठची शेती पाण्याखाली. सोलापुरातील बार्शीतील वैराग परिसरात गेल्या दिवसांपासून मुसळधार पाऊस होतोय. नदी नाले तुडुंब भरलेत. पुलावर पाणी आल्याने विद्यार्थ्यांना गुडघ्याभर पाण्यातून प्रवास करावा लागतोय. ओढ्यावर मोठा पूल बांधण्याची मागणी होते. जालन्यात सततच्या पावसामुळे अनेक धरणं भरली आहेत. अंबड तालुक्यातील गलाठी धरण 100% भरलं. शेतकऱ्यांनी केलं जलपूजन. नवरात्रीतही पावसाच्या सरी. 25 सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. बुलढाण्यात जोरदार पाऊस. जनजीवन विस्कळीत. उकाड्यापासून मात्र शहरवासियांना दिलासा. सोलापूर बार्शी तालुक्यातील बेलगाव परिसरात वादळी वारा, गारपिटीसह मुसळधार पाऊस. ताड सौंदणे गावात शिरलं पावसाचं पाणी. मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने वाहतुकीला अडथळा. भाटघर धरण पुन्हा 100% भरलं. नदीपात्रात पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन. पुण्यात मुसळधार पावसामुळे संरक्षक भिंत कोसळली. पाण्याचा मोठा प्रवाह आणि ड्रेनेज तुंबल्यामुळे भिंत कोसळली. घटनेत 3-4 चाकी गाड्यांचं मोठं नुकसान.
महादूर माळकर मोशीची आमच्या जिल्ह्यात सहकारी आलेले होते आहेत का? जरा प्लीज इकडे या. पंडित माळकर लोणार सरोवराला मुसळधार पावसाचा फटका. कमळजा देवीच्या मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत पाणी. सरोवरच्या तळाशी असलेले 14 पुरातन मंदिरं पाण्याखाली. अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी संकटात. विदर्भात 7 लाख हेक्टरवरील पिकांना फटका, तर पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात फळबागांचं मोठं नुकसान. सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे फळबागांचं नुकसान. 13 एकर द्राक्षांमध्ये पाणी गेल्यामुळे द्राक्ष पिकांचं नुकसान. 60 ते 65 लाख रुपयांचं शेतकऱ्याचं नुकसान. उत्तर सोलापूर तालुक्यात गेल्या 4 ते 5 दिवसात पडलेल्या पावसामुळे फळबाग पिकाला फटका. द्राक्ष उत्पादक शेतकरी साखरे यांचे 60 ते 65 लाख रुपयांचे नुकसान. फळबागांचे नुकसान झाल्यावर त्वरित पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी. पैठणमध्ये वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा. व्यवसाय चालवणाऱ्या महिलेला अटक. 4,000 रुपये रोख जप्त. पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर ट्रक चालक हेल्पर अपहरण प्रकरणी दिलीप खेडकरच्या ड्रायव्हरला धुळ्यातून अटक. दिलीप खेडकरला शोधण्यासाठी 3 पथकं रवाना. नागपुरात दारुड्या स्कूल बस चालकावर आरटीओची कारवाई. स्कूल बस जप्त करत चालकाचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू. आरटीओकडून आतापर्यंत 124 स्कूल बस व्हॅनवर कारवाई. नाशिकमध्ये मद्यधुंद मुलींचा धिंगाणा. मुलींचा रस्त्यावर राडा, एकाला मारहाण. नाशिकच्या सिडको परिसरातील प्रकार. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. कबुतरांना खाद्य घालणाऱ्या 4 कबूतर प्रेमींवर गुन्हा दाखल. पालिका अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अहिल्यानगर जिल्ह्यातील 8 मंदिरातील चोरी उघडकीस. चोरी करणाऱ्या एकाच टोळीतील 3 स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली अटक. जळगावमधील पाचोऱ्यात 20 तलवारीसह एकाला अटक. मोठ्या घातपाताची शक्यता टळली. नवी मुंबईतील कोपरखैरणे पोलिसांची मोठी कारवाई. 72 लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त करून केली दोघांना अटक. प्रेम प्रकरणातून अपहरण आणि ठार मारण्याचा प्रयत्न. नाशिकमधील 2 दिवसात 2 धक्कादायक घटना. दोन्ही प्रकरणातील संशयितांना पोलिसांकडून अटक. वनस्पतीशास्त्रातील ज्ञानकोश हरपला. ज्येष्ठ वनस्पती तज्ज्ञ डॉक्टर हेमा सानी यांचं निधन. वयाच्या 85व्या वर्षी वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन. धुळ्यात मोहाडी परिसरातील केके स्पीकर दुकानाला भीषण आग. आगीमध्ये दुकानांचं लाखो रुपयांचं नुकसान. आगीचं कारण मात्र अस्पष्ट. नंदुरबारमध्ये एसटी बस आणि दुचाकीचा अपघात. दुचाकीवरील 2 तरुण गंभीर जखमी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.